कोल्हापुरातील शांतिनिकेतन ते मोरेवाडी हा रस्ता 3 महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने केला होता। मात्र तो रस्ता सध्याच्या पावसात वाहून गेल्याने रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। रस्त्याच्या दुर्दशेबाबत युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि परिपूल नूतनीकरण समिती सदस्यांनी रस्त्यावर आडवे पडून आंदोलन केले। शांतिनिकेतन ते मोरेवाडी हा वर्दळीचा रस्ता आहे। 3 महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्चून या रस्त्याच्या नूतनीकरणाचं काम केलंय। मात्र महापालिकेप्रमाणेच बांधकाम विभागाने रस्त्याच्या दर्जा आणि गुणवत्तेबद्दल काळजी घेतलेली नाही। त्यातून या रस्त्याचं काम निकृष्ट झाल्याने सध्याच्या पावसात या रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे। त्यातून या रस्त्यावर अपघाताचं प्रमाणही वाढलंय। एका माजी पोलीस अधिकाऱ्याने या रस्त्यावरील अपघातात जीव गमावलाय। हा रस्ता आज जर परिस्थिती बघितली तर छोट्या मोठ्या खड्ड्यांनी भरून गेलेला आहे। हा रस्ता खरंच नवीन केला होता का असा प्रश्न पडेल असा महत्त्वाचा हा रहदारीचा रस्ता आहे। कोल्हापूर हायवेपासून पश्चिमेच्या भागात जोडणारा आणि भरपूर रहदारी असलेला हा रस्त्यावर आता आपल्याला खड्डे बघायला मिळतात। सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी पावसाळा आहे म्हणून तात्पुरती जुलबी मुरुम टाकून एक खड्डे मुजवायचा प्रयत्न केला, पण जोरदार पावसाच्या सरीत हा मुरुम सुद्धा निघून गेला। याचे जे रमलर्स आहेत ते सुद्धा गुळगुळीत होऊन गेले। या रस्त्यावर 2-4 दिवसातनं एक अपघात होत असतो। याच परिसरातील एक पोलीस खात्यातील अधिकारी यांचा मृत्यू झाला या अपघातात आणि छोटे मोठे असंख्य अपघात होत असतात। सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा या रस्त्याचं काम करावं, सदोष काम करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि परिपूल नूतनीकरण समितीने केली आहे। समिती सदस्य फिरोज शेख यांनी रस्त्यावर आडवे पडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदाराचा निषेध नोंदवला। यावेळी राहुल चौधरी, सचिन जाधव, चंद्रकांत कांडेकरी, सुधीर हंजे, संतोष मंडलिक, शंकर खामकर उपस्थित होते।